नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययनाची एक पॉडकास्टची सिरीज चालू केलेली आहे आणि मला आज सांगायला मोठा आनंद होतोय की आज आपण 25व्या दिवशी आलेलो आहोत. आजच्या 25व्या दिवशी आपण ग्रामगीतेतील 25वा अध्याय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे देव देवडे. हा देव देवडे अध्याय संस्कार शोधन पंचकातील आहे. या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अगदी सुरुवातीला श्रीमद आद्य शंकराचार्य यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 116 ओव्या त्यांनी नमूद केलेल्या आहे. चला तर मग श्रोते मंडळी, आपण देव देवडे हा अध्याय नीटपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा कुठेतरी एक भाग आहेच, देव आणि देवळं. आपल्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे आणि त्यातला 25वा अध्याय, ज्याचं नावच आहे देव देवळे. हो. यात त्यांनी मंदिरांची अवस्था आणि त्यांचा खरा उद्देश काय असायला हवा यावर अगदी सडेतोडपणे लिहिलं आहे. बरोबर. आणि हे फक्त मंदिरांवर केलेलं भाष्य नाहीये. हे म्हटलं तर एका समाजसुधारकाने गावाच्या भल्यासाठी पाहिलेलं एक स्वप्न आहे. अच्छा. तुकडोजी महाराजांनी एक खूप मूलभूत प्रश्न विचारलाय की संतांचे विचार इतके मोठे आणि उदार असताना त्यांचेच अनुयायी एकमेकांशी का भांडतात? खरंय. देव, धर्म, उपासना पद्धती या सगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे समाजात एकी कशी येणार, हा त्यांचा प्रश्न आहे. चला तर मग या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा हे समजून घेऊया. महाराजांनी नेमकी कोणती समस्या मांडली आहे, तिचे समाजावर काय परिणाम होतात आणि त्यावर त्यांनी काय उपाय सुचवलेत. हो, याचा आपण सविस्तर आढावा घेऊ. तर महाराजांनी सुरुवातीला ज्या गोष्टीवर बोट ठेवलं आहे ते म्हणजे आपल्या समाजात असलेली ही देवांची आणि पंथांची विविधता. हो. एक म्हणे राम मोठा, दुसरा म्हणे कृष्ण मोठा, कुणी शंकराला मानतं, कुणी देवीला. आणि गंमत म्हणजे यात फक्त एवढंच नाहीये. नाही, म्हसोबा, बहिरम, साप, वाघ यांचे सुद्धा पूजा होते. हे वाचताना सुरुवातीला आश्चर्य वाटतं, पण यातून समाजात किती खोलवर विभागणी झाली आहे हे लक्षात येतं. अगदी. हो. आणि यातला मूळ मुद्दा काय आहे ना, की लोक देवाच्या मूळ तत्वाला विसरलेत आणि फक्त बाह्य गोष्टींना म्हणजे कर्मकांडांना महत्त्व देत आहेत. उदाहरणार्थ महाराजांनी एक खूप मार्मिक उदाहरण दिलंय बरं का. ते म्हणतात, काही लोक सोन्याचे देव करतात आणि गरज पडली की तेच देव विकून खातात. अरे बापरे. म्हणजे बघा, ही तर देवाचीच फजिती झाली ना. एवढंच नाही तर देवीच्या नावाखाली मांसाहार आणि तीर्थाच्या नावावर मद्यपान यावरही त्यांनी कठोर टीका केली आहे. देवाच्या नावावर होणारा हा व्यापार तर आहेच, पण मला त्यांच्या वर्णनातली एक दुसरी गोष्ट जास्त भावली, ती म्हणजे देवळातील शृंगार. ते लिहितात, शृंगारावरीच टपती नेत्र देव काही दिसेना. अगदी. म्हणजे देवावर इतके दागिने आणि वस्त्र चढवली जातात की लोकांचं लक्ष देवाच्या मूर्तीपेक्षा त्याच्या गळ्यातला हार, मुकुट, प्रभावळ यावरच जातं. बरोबर. ही तर भक्तीची एक वेगळीच दिशाभूल आहे, नाही का? अगदी. यालाच ते सोंगासारखी भक्ती असं म्हणतात. म्हणजे देव उठला, देव दसला, देवाला जेवायला वाढलं, त्याला मखमलीच्या गादीवर झोपवलं. हो हो. या सगळ्या कल्पना म्हणजे काय, तर माणसाने स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे सोहळे देवावर लादले आहेत. पदसेवन, अर्चन, वंदन यांसारखे जे नवविध भक्तीचे प्रकार आहेत, लोकांनी त्याचा फक्त वरवरचा बाह्य अर्थ घेतला आणि त्या भक्तीचं रूपांतर एका सोंगात, एका नाटकात करून टाकलं. आणि या अंधश्रद्धेच्या प्रवाहात मग खरं काय आणि खोटं काय यातला फरकच लोकांना कळेनासा झालाय. बरोबर. आणि ह्या सगळ्याचा समाजावर होणारा परिणाम तर खूपच भयंकर आहे. हो. अल्ला बडा की राम बडा यावरून लोक एकमेकांचे गळे धरायला तयार होतात, मूर्ती फोडल्या जातात. येशूचे भक्त हिंदू देवांना व्यभिचारी म्हणतात आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे देवाच्याच नावावर कोर्टकचेऱ्या होतात. आणि तिथेच देवाच्या नावाची खोटी शपथ घेतली जाते. हो. एक मिनिट, म्हणजे देवाच्या नावावर कोर्टात केस लढवायची आणि तिथेच देवाची खोटी शपथ घ्यायची. हा विरोधाभास तर अविश्वसनीय आहे. यातून समाजाचं नैतिक अधपतन किती झालं होतं हे स्पष्ट दिसतंय. आणि याच सगळ्या गोंधळातून मग नास्तिकता वाढते. बरोबर. सामान्य माणूस विचार करतो, हे सगळं करून काय मिळतंय. लोक देवालाच प्रश्न विचारायला लागतात. महाराजांनी इथे एक छोटंसं पण विचार करायला लावणारं उदाहरण दिलंय. कोणतं?
ते म्हणतात, वरी बैसोनी लघवी केली उंदीराने. अच्छा. देवळातील मूर्तीवर उंदीर लघवी करतो हे पाहून काही लोक म्हणतात, यात कसला आलाय देव, याची प्रतिष्ठा काय उरली. तर दुसरीकडे काही लोक म्हणतात, असं नाही, काही ठिकाणी देव जागृत असतो, तिथे भाव धरल्यास देव लगेच पावतो. अच्छा, म्हणजे ही जागृत देवस्थान ही संकल्पना. हो, आणि यावर महाराजांचा प्रश्न खूप थेट आहे. ते विचारतात, जर एका ठिकाणचा देव जागृत असेल तर मग बाकीच्या देवळांमध्ये काय भूत आहे का? खरंय. हां, देवादेवात भेद का? एकाच देवाची दोन वेगवेगळी रूपं कशी असू शकतात? आणि ह्या भेदभावाला खतपाणी घालण्याचं काम पुजारी आणि पंडेगिरीने केलं असं त्यांचं स्पष्ट मत दिसतं. हो ना, भाविक लोक आपली बुद्धी गहाण ठेवून पुजारी सांगतील तसं वागतात. बरोबर. आणि इथेच तुकडोजी महाराज भावची देव ही संकल्पना मांडतात. देव दगडी मूर्तीत नाही, तर तुमच्या भावनेच्या शुद्धतेत आणि उच्चतेत आहे. पंढरपूरला विठ्ठलाचं महत्त्व का आलं? कारण तिथे ज्ञानदेवांसारखे संत गेले. नामदेव, तुकाराम, चोखामेळा यांसारख्या संतांचा मेळा जमला. त्यांच्या विचारांनी, त्यांच्या शुद्ध भावनेने त्या ठिकाणाला महत्त्व आलं. बरोबर. देव शृंगार केल्याने, मोठं देऊळ बांधल्याने किंवा जोरजोरात घंटा वाजवल्याने मोठा होत नाही. तो फक्त शुद्ध भावनेने मोठा होतो. म्हणजे राम, कृष्ण, विठ्ठल, हरी, हर, रहीम हे सर्व वरून वेगळे दिसत असले तरी तत्वतः एकच आहेत. अगदी. धनुष्यबाण घेतला म्हणून राम, हातात मुरली धरली म्हणून कृष्ण आणि कमरेवर हात ठेवले म्हणून विठ्ठल. महाराजांनी किती सोप्या शब्दात हा एकात्मतेचा विचार मांडलाय. अगदी. आणि ते पुढे जाऊन देवांचं मूळ कार्य काय आहे हे सुद्धा सांगतात. देवांनी अवतार का घेतला? तर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी. आणि जगात सत्य, न्याय व सद्गुणांची स्थापना करण्यासाठी. बरोबर. या उदात्त कार्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले प्राण दिले तेच मृत्यूलोकी देव झाले. हे मूळ तत्व विसरून लोक केवळ त्यांच्या बाह्य रूपांवरून आणि नावांवरून भांडत बसले आहेत. हे सगळं ऐकल्यावर मनात येतं की ह्या भेदभावाला आणि कर्मकांडाला कंटाळून जर कोणी म्हटलं, एक काम करूया, सगळ्या मंदिरांवर ट्रॅक्टर फिरवूया म्हणजे सर्व भेद आपोआप मिटतील तर. आणि गंमत म्हणजे हाच प्रश्न ग्रामगीतेत विचारला आहे. यावर महाराजांचं उत्तर काय आहे? हेच तर त्यांच्या विचारांचं सौंदर्य आहे. ते विध्वंसक नाही तर विधायक उत्तर देतात. ते म्हणतात, लोकांच्या भावना दुखवून तुम्ही ऐक्य साधू शकत नाही. बरोबर. मंदिरं तोडून प्रश्न सुटणार नाही, तर मंदिरांचं खरं तत्वज्ञान लोकांना समजावून सांगणं महत्वाचं आहे. मग मंदिरे गरजेची का आहेत? हो, ते सांगतात, कारण ती लोकांना रोजच्या सांसारिक त्रासातून बाहेर काढून क्षणभर शांती देतात. ती महापुरुषांच्या कार्याची आठवण करून देतात. हो. तिथे वार्षिकोत्सव, जयंत्या, पुण्यतिथी यांसारखे कार्यक्रम होतात, ज्यामुळे गावातले लोक एकत्र येतात, एकोपा वाढतो. म्हणजे मंदिरं ही फक्त पूजा करण्याची ठिकाणं नाहीत? नाही. तर ती गावाची पाठशाळा आणि संस्कृती केंद्र बनायला हवीत. लोकांमध्ये प्रेम, नीतिमत्ता आणि चांगले विचार वाढावेत या उदात्त हेतूने त्यांची स्थापना झाली होती. बरोबर. मंदिरं ही मानवता विकासाचं केंद्र आणि सात्विक संपत्तीचा आगर असायला हवीत असं ते म्हणतात. पण आजची स्थिती नेमकी उलटी आहे. यावर ते कठोरपणे बोट ठेवतात. ते म्हणतात, आजची मंदिरं म्हणजे दुकानं झाली आहेत, जिथे पूजा कमाईचा धंदा चालतो. मंदिरांमध्ये घाण पसरलेली असते, तंबाखूचा धूर असतो, काही ठिकाणी तर जुगार आणि तमाशाही चालतात. ती गुंडांचे अड्डे बनली आहेत असं परखड मत त्यांनी मांडलं आहे. खरं सांगायचं तर हे वर्णन ऐकून थोडं अस्वस्थ व्हायला होतं. मंदिरांमध्ये म्हशी, गायी बांधल्या जातात, पुजारी जुगार खेळतात, वेश्यांचं गाणं होतं. हो. हे ऐकून धक्का बसतो, कारण यातलं काहीतरी आपण आजही आपल्या आजूबाजूला पाहतो. बरोबर. त्यामुळे तुकडोजी महाराजांचे विचार जवळजवळ 100 वर्षांनंतरही तितकेच खरे वाटतात. हो, आणि म्हणूनच ते फक्त टीका करून थांबत नाहीत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पुढे काय करायला हवं याचा एक स्पष्ट आणि व्यावहारिक आराखडा ते देतात. मग काय आहे तो आराखडा? या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नेमकी कोणते उपाय सुचवले आहेत? त्यांनी काही खूप ठोस सूचना केली आहेत. पहिली आणि सर्वात महत्वाची सूचना म्हणजे गावात नवीन मंदिरं बांधू नका. अच्छा. जी जुनी मंदिरं आहेत तीच स्वच्छ आणि सुंदर ठेवा. मंदिरासाठी जमा होणारा निधी मूर्तीवर किंवा शृंगारावर खर्च करण्याऐवजी तो समाजकार्यासाठी लावा. बरोबर, गावातील लोकांच्या भल्यासाठी वापरा. म्हणजे ते फक्त मंदिरातील भ्रष्टाचार थांबवण्याबद्दल बोलत नाहीत, तर ते मंदिराच्या संपूर्ण आर्थिक मॉडेललाच आव्हान देत आहेत. हो. देवाचा पैसा देवासाठी नाही तर माणसांसाठी वापरा, हा विचार त्या काळात किती धाडसी असेल.
प्रचंड धाडसी आणि त्यांची दुसरी सूचना तर त्याहूनही क्रांतिकारक आहे. ते म्हणतात मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी, अगदी सर्वांसाठी खुले असावेत. देव असे पतित पावन, तो न पळे पतिताला भिवून. देवाला कोणतीही जातपात नसते, ब्राह्मण असो व महार. जो कोणी आपले आचार विचार शुद्ध ठेवील. बरोबर, त्याला मंदिरात प्रवेश करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देव हा फक्त भक्ताचा असतो, तिथे जात पात किंवा पंथ आड येता कामाने. वा, आणि त्यांनी मंदिरांना अधिक सक्रिय आणि जिवंत करण्याची कल्पना मांडली आहे, नाही का? फक्त पूजा आणि आरतीपुरतं मर्यादित न ठेवता. हो, ते म्हणतात प्रत्येक मंदिरात एक वाचनालय असावं, एक छोटंसं औषधालय असावं, योग शिकवण्यासाठी जागा असावी. तिथे सर्व लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना करावी, लोकांना आपलं सुख-दुःख मांडता यावं, यासाठी भाषणं आणि प्रवचनं आयोजित करावीत. पण ही केवळ करमणूक नसावे. नाही, त्यातून लोकांमध्ये राष्ट्रीय वृत्ती वाढीस लागावी, देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावं. हे ऐकायला खूप आदर्श वाटतं की मंदिरांनी पाठशाळा आणि संस्कृती केंद्र बनावं. पण आजच्या काळात जिथे लोकांकडे वेळ कमी आहे, तिथे हे कितपत शक्य आहे? बरोबर आहे. लोक मंदिरात फक्त 5 मिनिटं दर्शनासाठी येतात. तिथे तासभर बसून वाचन किंवा चर्चा करतील का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण महाराजांच्या म्हणण्याचा गाभा असा आहे की मंदिराने लोकांना आकर्षित करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवायला हवा. अच्छा. जर मंदिरात तरुणांसाठी करिअर मार्गदर्शनाचं सत्र असेल, महिलांसाठी आरोग्य शिबिर असेल किंवा मुलांसाठी गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम असेल तर लोक नक्कीच येतील. हो, हे खरे. मंदिराने समाजाच्या गरजा ओळखायला हव्यात. सारांश काय तर शंकराचार्यांनी जसं देवपंचायतन मांडून वेगवेगळ्या देवांच्या भक्तांना एकत्र आणलं, तसंच आजच्या मंदिरांनी सर्व समाजाला एकत्र आणायला हवं. आणि या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? अंतिम उद्देश आहे जनी जनार्दन हे सूत्र शिकणं. म्हणजेच प्रत्येक माणसात देव पाहणं. अगदी. जेव्हा मंदिराचा निधी गावातील रस्ते बांधण्यासाठी, भुकेल्यांना अन्न देण्यासाठी किंवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी वापरला जाईल, तेव्हाच देवाला खरी सेवा पोहोचेल. देवळात देवाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा गावातील एका भुकेल्या माणसाला अन्न देणं हीच खरी देवपूजा आहे, असं ते सांगतात. तर तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील या अध्यायातून एक अतिशय स्पष्ट आणि शक्तिशाली विचार समोर येतो. मंदिरं ही केवळ पूजा अर्चा करण्याची ठिकाणं किंवा दगडी इमारती नसून ती ग्रामविकासाची ती ग्रामविकासाची, लोकशिक्षणाची आणि सामाजिक ऐक्याची जिवंत केंद्र बनायला हवीत. भक्ती ही केवळ एक वैयक्तिक गोष्ट न राहता तिने संपूर्ण समाजाला जोडण्याचं काम केलं पाहिजे. अगदी बरोबर. देव आणि धर्माच्या नावाखाली होणारे वाद आणि भेद बाजूला सारून सर्व मानव एकाच परमतत्वाची वेगवेगळी रूपं आहेत, ही भावना वाढवणं हेच मंदिरांचं खरं कार्य आहे. खरंय. जेव्हा मंदिरातून ही शिकवण दिली जाईल, तेव्हाच त्या मंदिरांचं अस्तित्व सार्थकी लागेल. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. या अध्यायात एक अतिशय सुंदर ओळ आहे. ज्या संताने देवस्थान निर्माण केलं, त्याच्या थोरपणावर देवाचं मोठेपण अवलंबून असतं. जर देवळातील देवाची प्रतिष्ठा ही त्यामागे असलेल्या महान व्यक्तीच्या किंवा उदात्त विचारांच्या चारित्र्यावर अवलंबून असेल, तर आज आपण आपली श्रद्धा आणि ऊर्जा कुठे केंद्रित करायला हवी? केवळ निर्जीव मूर्तींवर, की त्या मूर्तींनी ज्या मूल्यांचे प्रतिनिधित्व केले त्या जिवंत तत्वांवर? विचार नक्की करा. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. त्यासोबतच लाईक आणि भरपूर शेअर करा. हा व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल गुरुदेव प्रतिष्ठान आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय गुरु.